राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। 1 जानेवारी 2025 पासून रेशन कार्डवरती अत्यंत महत्त्वपूर्ण असे 5 आनंदी निर्णय लागू करण्यात येणार आहे। परंतु ज्यांच्याकडे अजून रेशन कार्डच नाही तर त्यांना पिवळे रेशन कार्ड, केसरी रेशन कार्ड आणि पांढरे रेशन कार्ड 1 जानेवारी पासून देण्यात येणार आहे। परंतु त्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ते सुद्धा सांगणार आहे। परंतु ज्यांच्याकडे जुने रेशन कार्ड आहे, ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांना 1 जानेवारी 2025 पासून अत्यंत मोठे आणि आनंदाचे 5 निर्णय सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत। त्याविषयी GR सुद्धा आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा, पिवळे रेशन कार्ड काढायचे असेल, केसरी रेशन कार्ड काढायचे असेल किंवा अंत्योदय रेशन कार्ड काढायचे असेल तर त्यासाठी कसा अर्ज करायचा आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। तर बघा, ज्यांना नवीन रेशन कार्ड काढायचं आहे त्यामध्ये पिवळे रेशन कार्ड आहे, केसरी रेशन कार्ड आहे आणि पांढरे रेशन कार्ड आहे, सोबतच अंत्योदय रेशन कार्ड सुद्धा आहे। त्यासाठी हा अर्ज करणं गरजेचं आहे। तर बघा, कुटुंबातील सर्व सदस्यांचे पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी आपल्याला चिटकवून घ्यायचे आहेत। आता फॉर्म कुठे भेटतो, सोबतच कुठे जमा करायचा आहे, किती दिवसानंतर तुम्हाला पिवळे रेशन कार्ड दिले जाणार आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु या ठिकाणी पाहू शकता, तुम्हाला सर्व सदस्यांचे या ठिकाणी फोटो चिटकवायचे आहेत। या PDF सुद्धा देणार आहे। तुम्हाला अशाच पद्धतीने हा फॉर्म भरून द्यायचा आहे। आता कशा पद्धतीने भरायचा आहे ते सुद्धा सांगतो। घरामध्ये 5 व्यक्ती असू द्या, 10 व्यक्ती असू द्या, सर्वांचे फोटो या ठिकाणी चिटकवायचे आहेत। त्याच्या खाली बघू शकता क्रमांक लिहिलेले आहेत आणि चौकोन आहे, तर त्या ठिकाणी काहीही करायचं नाही। तुमचं ज्यावेळेस नवीन रेशन कार्ड बनल त्यावेळेस त्या ठिकाणी तो अनुक्रमांक टाकायचा आहे। त्याच्याच खाली बघू शकता आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे, सोबतच आपला जो तालुका आहे तर त्या तालुक्याचं सुद्धा नाव टाकायचं आहे आणि जिल्ह्याचं सुद्धा नाव टाकून घ्यायचं आहे। सोबतच खाली बघू शकता कोड क्रमांक, अनुक्रमांक आणि नोंदणी क्रमांक या ठिकाणी तुम्हाला काहीही टाकायचं नाही। ज्यावेळेस नवीन रेशन कार्ड बनन त्यानंतर ते क्रमांक सुद्धा टाकून घ्यायचे आहेत। सोबतच अन्न पुरवठा विभागाकडून महत्त्वपूर्ण अशी ताकीद सुद्धा देण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये 3 मुद्दे आलेले आहेत, कोणकोणते आहेत ते सुद्धा सविस्तर बघून घेऊयात। बघा, पुरवठा पत्रिका मिळवण्यासाठी खोटी माहिती देणे हा दखलपात्र गुन्हा असून खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे। सोबतच दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की अर्जदाराने दिलेली कोणतीही माहिती बरोबर नसल्याचे आढळून आल्यास शिधापत्रिका सुद्धा रद्द होऊ शकते आणि नागरी पुरवठ्याचे कोणतेही लाभ मिळणार नाही। आणि तिसरा मुद्दा सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, संपूर्ण तपशील नमुन्यानुसार न दिल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही। सोबतच याच्यामध्ये 6 मुद्दे सांगण्यात आलेले आहेत। या 6 मुद्द्यामध्ये काय काय करायचं आहे ते सुद्धा सांगतो। अर्जदाराचे संपूर्ण नाव, परंतु आडनावापासून सुरुवात करायची आहे, त्यानंतर तुमचं पूर्ण नाव करायचं आहे। आता या ठिकाणी लिंग आहे तर तिथं पुरुष टाकायचं आहे, नागरिक होतं तिथं भारतीय टाकायचं आहे आणि तुमची जी पण कॅटेगरी असेल ST, ST, OBC आणि जनरल ती सुद्धा टिक मार्क करायची आहे। सोबतच तुमचा जो आधार कार्डवरती पत्ता आहे तो सुद्धा या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। बघा, अगदी महत्त्वपूर्ण माहिती आहे कशा पद्धतीने भरायचे आहे आणि कुठे द्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला पिवळे रेशन कार्ड, अंत्योदय रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड दिले जाणार आहे ते सुद्धा अगदी संपूर्ण सांगणार आहे। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। सोबतच बघा, दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की अर्जदाराच्या कुटुंबामध्ये जेवढे पण सदस्य असतील तर त्या सर्व सदस्यांची नावे टाकायची आहेत। सोबतच अर्जदाराशी असलेले नाते आणि सर्वांचे जन्म दिनांक टाकायचे आहेत, मोबाईल क्रमांक, सोबतच वार्षिक उत्पन्न सुद्धा टाकायचं आहे आणि सर्वांचे आधार नंबर सुद्धा या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। सोबतच तुमची जी बँक असेल, बँकेचा IFSC क्रमांक असेल तर तो बँकेचा IFSC कोड सुद्धा या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। बघा, घरामध्ये जेवढे सदस्य आहे सोबतच सर्वांची माहिती अगदी मुद्देसूद आणि खरोखर टाकायची आहे। त्यानंतरच तुम्हाला पिवळे रेशन कार्ड, केसरी रेशन कार्ड दिले जाणार आहे। सोबतच तिसरा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, ही माहिती भरताना कुटुंब प्रमुखासह कुटुंबातील सर्व व्यक्ती संवादाने भरावी, म्हणजेच कुटुंबामध्ये सर्व व्यक्तींची सुद्धा इथं इन्फॉर्मेशन भरायची आहे। बघा, पहिला मुद्दा काय आहे, कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गांनी मिळवलेले टोटल उत्पन्न या ठिकाणी द्यायचे आहे। एकतर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे किंवा स्वयं घोषणापत्र सुद्धा देऊ शकता। सोबतच दुसरा मुद्दा काय आहे, शिधापत्रिका अर्जदार किंवा
कुटुंबातील सदस्य दिव्यांग आहे का, असेल तर हा करा, नसेल तर नाही म्हणून सुद्धा टिक मार्क करू शकता। सोबतच तिसरा मुद्दा, शिधापत्रिका अर्जदार किंवा कुटुंबामध्ये एखादा गंभीर आजाराने एखादा नागरिक ग्रस्त असल्यास होय करायचा आहे, नसेल कोण तर नाही सुद्धा करू शकता। याच्यामध्ये HIV आहे, सोबतच वेगवेगळे आजार आहेत, असेल तर तुम्ही सुद्धा यस करा। सोबतच मनरेगा नोंदणी केलेली आहे का, जर केलेली असेल तर या ठिकाणी क्रमांक सुद्धा टाकायचा आहे आणि तिथं कागदपत्रे सुद्धा जमा करायचे आहे। पाचवा सुद्धा मुद्दा महत्त्वपूर्ण आहे बघा, घरगुती स्वयंपाकाचा गॅस आहे का, असेल तर होय करा, नसल्यास नाही सुद्धा करू शकता, असल्यास तुम्हाला गॅस क्रमांक सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे। आणि सहावा मुद्दा म्हणजे शिधापत्रिकेवर अन्नधान्य मिळवण्याचा हक्क स्वेच्छेने सोडू इच्छिता का। बघा, बाय चान्स तुमचं जर दुसऱ्या रेशन कार्डमध्ये नाव असेल तर त्या रेशन कार्डमधून तुमचं नाव थेट बाद केलं जाणार आहे आणि या रेशन कार्डमध्ये ऍड केलं जाणार आहे। सोबतच चौथा मुद्दा सुद्धा महत्त्वपूर्ण आहे बघा, चौथ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा बघणार आहोत। बघा, नवीन पुरवठा पत्रिका किंवा शिधापत्रिका मिळवण्यासाठी निवासासंबंधीचा पुरावा म्हणून कुटुंब प्रमुखाने खालीलपैकी कोणतं तर एक कागदपत्र देणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये पहिलं कागदपत्र आहे भाडे पावती, सोबतच ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणीचं ॲग्रीमेंट सुद्धा लागू शकतं। सोबतच LPG गॅसचा जो जोडणी क्रमांक आहे, वीज बिल आहे, टेलिफोन आहे, बँक पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। सोबतच जर तुम्ही एखाद्या शासकीय नोकरीला असाल तर त्या ठिकाणचं ओळखपत्र सुद्धा लागणार आहे। सोबतच निवासस्थान शासकीय, निमशासकीय असल्यास त्याचे ॲग्रीमेंट सुद्धा तुम्हाला लागू शकतं, त्याच्यामुळे या गोष्टी सुद्धा लक्षात घ्यायची आहे। सोबतच पाचवा मुद्दा सुद्धा महत्त्वपूर्ण आहे बघा, या पाचव्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे, टोटल मिळून 6 मुद्दे आहेत। तर आता पाचवा मुद्दा सुद्धा बघूया बघा, नवीन पुरवठा किंवा शिधापत्रिका मिळवण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून खालील कागदपत्रांची आवश्यकता सुद्धा लागणार आहे। आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स आणि शासकीय ओळखपत्र। जर तुम्ही सरकारी नोकरीला असेल तर तुम्हाला ओळखपत्र सुद्धा लागणार आहे। सोबतच तुम्हाला स्वयं घोषणापत्र सुद्धा द्यायचं आहे। आता या स्वयं घोषणापत्रामध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा लक्षात घ्या बघा, मी असे जाहीर करतो की वरील दिलेला तपशील माझ्या सर्वोत्तम माहितीनुसार आणि विश्वासाप्रमाणे खरा आणि बरोबर आहे। सदर माहितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाल्यास मी ती बाब तात्काळ पुरवठा पत्रिका, शिधापत्रिका वितरित करणाऱ्या सक्षम पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देईल। वरीलपैकी कोणतीही माहिती खोटी किंवा अफवा असल्यास, दिशाभूल करणारी असली किंवा चुकीची असली असे निदर्शनास आल्यास त्यास स्वतः मी जबाबदार राहणार आहे। तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ऑनलाईन प्रणालीमध्ये प्रदान केलेल्या विविध प्रमाणीकरण केलेल्या सेवा असतील किंवा आधार क्रमांक असतील तर त्या वापरण्यास माझी परवानगी आहे, असं सुद्धा आपल्याला स्वयं घोषणापत्र जोडून द्यायचं आहे। सोबतच ज्या दिवशी तुम्ही हा फॉर्म भरणार आहात त्या दिवसाचा दिनांक सुद्धा टाकायचा आहे। सोबतच ज्या अधिकाऱ्यांकडे तुम्ही हे कागदपत्रे दिले त्यांची सुद्धा या ठिकाणी सही घ्यायची आहे। सोबतच तुमची स्वतःची सही सुद्धा या ठिकाणी टाकायची आहे। जर अंगठा असेल तर अंगठा सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। सोबतच खाली बघू शकता नमुना प्रत, ही प्रत तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। ज्यावेळेस तुम्ही नवीन रेशन कार्ड आणायला जाणार आहात त्यावेळेस तुमच्याकडून ही प्रत घेतली जाणार आहे, त्यानंतरच तुम्हाला नवीन रेशन कार्ड दिले जाणार आहे। परंतु ज्यांच्याकडे जुने रेशन कार्ड असेल त्यांनी सुद्धा आधार कार्ड सोबत बँक खातं लिंक करायचं आहे आणि आपले आधार कार्ड रेशन कार्ड सोबत सुद्धा लिंक करायचं आहे। जर माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।